पुन्हा एकदा तुला सांगतो, जाऊ नकोस. प्रदीप आपल्या लहान भावाला जीव तोडून सांगत होता. दादा, मलाही तुम्हाला सोडून जाण्यात धन्यता वाटत नाही, पण भविष्याच्या दृष्टीने माझं जाणं रास्त आहे. कसलं भविष्य? तू गेलास तर तुझ्यापासून सगळे नातेवाईक, मित्रमंडळी सुटतील. अरे, आपण आजवर त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी झालोय. तू गेलास तर तिकडचाच होऊन जाशील. दादा, दूर गेल्याने नाती तुटत नाहीत. ठीक आहे, तू ऐकणारच नाहीस म्हटल्यावर मी तरी काय बोलणार. लहान भाऊ माधव घराबाहेर पडला. प्रदीप माधवचा मोठा भाऊ, लहानपणापासून अभ्यासात हुशार, प्रामाणिक आणि सर्वांची मदत करणारा. प्रदीप सुद्धा मोठ्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवून त्याचेच अनुकरण करायचा. पण प्रदीपला या पलीकडे एक वेगळं जग आवडायचं. नवनवीन गोष्टी करायला आवडायच्या, तंत्रज्ञान आवडायचं. पण ते या गावात राहून शक्य नाही हे त्याने ओळखलं होतं. त्यासाठी गावाची सीमारेषा ओलांडावीच लागेल हे त्याने हेरलं होतं. प्रदीपही हुशार होता. शिक्षण झाल्यानंतर त्याला अनेक नोकरीच्या ऑफर आल्या, पण गाव सुटेल या भीतीने त्याने शेतीच बघायचं ठरवलं आणि गावातच एक इलेक्ट्रिकचं दुकान थाटलं. प्रदीपचं सगळं अगदी सुरळीत चालू होतं. थोडक्यात तो कम्फर्ट झोनमध्ये होता. पैसे येत असायचे, सगळे नातेवाईक, सगळा गाव त्याच्या सोबत असायचा. गावात कुणाच्याही घरी काहीही कार्यक्रम असो, लग्न कार्य असो, प्रदीप सर्वात पुढे असायचा. गावातील लोक त्याला खूप मान देत. तो सुद्धा यातच खुश असायचा. प्रदीपने दुसऱ्या शहरात राहून खूप प्रगती केली. स्वतःचा व्यवसाय सुद्धा टाकला. अधूनमधून त्याचे पेपरमध्ये फोटोही यायचे. कामाच्या व्यापात त्याचं गावी येणं होत नसे. एकदा गावात त्याच्या चुलत भावाचं लग्न ठरलं. प्रदीप कामाला लागला. माधवला सुट्ट्या मिळाल्याने त्यानेही काही दिवस गावी यायचं ठरवलं. माधव येणार म्हणून प्रदीप आणि घरच्यांना आनंद झाला. माधवा, अरे आपल्या पिंट्याचं लग्न आहे, यावेळी त्याला तरी हजर असशील ते एक बरं झालं. नाहीतर गावातले तुला विसरतात की काय अशी मला भीती वाटू लागली. यावेळी जास्तीची सुट्टी काढून आलोय दादा, सर्वांना भेटून घेईन. माधव गावी आला तसं त्याला भेटायला सर्वजण येऊ लागले. पिंट्याच्या घरचे राजकारणात असल्याने बरीच मोठी राजकीय मंडळी हळदीच्या कार्यक्रमाला आलेली. त्यातच एक मोठा नेता येणार म्हणून सर्वांची धावपळ सुरू झाली. एकीकडे हळद आणि दुसरीकडे या नेत्यांच्या सत्काराचा कार्यक्रम सुरू होता. सर्व मंडळींना खुर्चीवर बसवण्यात आले. गावचे सरपंच, नेते मंडळी पुढे बसले होते. एक खुर्ची रिकामी होती. पिंटीच्या वडिलांनी पुढे येऊन म्हटले, आज आपल्या गावी अनेक मोठे नेते मंडळी आले आहेत. त्यांनी आपल्या गावच्या विकासासाठी वेगवेगळे प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सत्कारासाठी आपण आपल्याच गावातील एक होत करू आणि सर्वांची मदत करणाऱ्या अशा व्यक्तीला बोलवणार आहोत. प्रदीप चमकला. त्याला गावात राहून बरीच वर्षे झाली होती. त्याला पूर्ण गाव मानत होतं. त्यामुळे हे आपल्यालाच बोलवणार अशी त्याची खात्री पटली. तर मी विनंती करतो की या गावातील श्री माधव यांनी पुढे येऊन आसनस्थ व्हावे. प्रदीप 2 पावलं मागे गेला. ज्या गावासाठी, ज्या माणसांसाठी आयुष्य वेचलं, त्यांनी माझी आठवणही ठेवू नये. आजपर्यंत प्रत्येक लग्नात, प्रत्येक कार्यात मी नेहमी पुढे असायचो. पण ज्या मुलाने गावाचा विचार न करता गाव सोडलं, आज त्यालाच गावाने उचलून धरावे. एकीकडे आपल्याला बोलवलं नाही याचं वाईट वाटत असलं तरी आपल्या भावाला समोर बघून त्याला आनंदही होत होता. घरी गेल्यावर प्रदीपच्या चेहऱ्यावर असलेली निराशा माधवने बरोबर हेरली. दादा, तुला वाईट वाटलं ना?
प्रदीप शांत राहिला. दादा, मी लहान तोंडी मोठा घास घेतो, पण ऐक, तू प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी सगळीकडे असतोस, सगळीकडे फिरतोस, त्यामुळे लोक तुला गृहीत धरतात. असं माणूस दुरावण्याची भीती त्यांना कधीच नसते. ते म्हणतात ना, अपरिचयात अवज्ञा. तेच झालंय. मी गावी नसतो, कुणाच्या संपर्कात नसतो, पण तिकडे असूनही मी इथल्या बऱ्याच मुलांना माझ्या कामाबद्दल, नवीन कोर्सबद्दल माहिती दिली. इथल्या बऱ्याच मुलांना मी तिकडे काम दिलं, त्यामुळे कदाचित त्यांनी मला हा मान दिला असावा. प्रदीपला भावाचा अभिमान वाटला. प्रदीपला शाबासकी देऊन तो खोलीत येऊन पहुडला आणि आत्मचिंतन करू लागला. त्याने या प्रसंगातून निष्कर्ष काढला. आधी स्वतःचा उद्धार करायचा आणि मग समाजाचा. स्वतःचा उद्धार केला की इतरांनाही त्या उंचीवर नेता येते. पण त्यासाठी प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळी आपण हजर असावंच असं नाही. स्वतःची प्रगती झाल्यानंतर इतरांच्या भल्याचा विचार केला तरच आयुष्य मार्गी लागते. नाहीतर आपल्यासारखं होऊन बसतं.